हॅलो गाईज, गुड मॉर्निंग। तर आता आमचं दर्शन झालं कालच, तर मी काल काहीच व्लॉग बनवला नाही कारण की जाम इश्यू झालते माझ्या हेल्थ बरोबर। सो काल आमचं मस्त दर्शन वगैरे झालं, आम्ही घोड्यावरून परत रिटर्न आलो आलो आणि मी तशीच झोपले। सो त्यामुळे मी काहीच व्लॉग बनवला नाही आणि माझी हेल्थ माझी खूप खराब झाली। सो त्यासाठी मी आता डायरेक्ट दुसऱ्या दिवशी व्लॉग बनवते। तर आता मी इथून चाललोय 0 पॉइंट बघायला, इंडिया गेट वगैरे बघायसाठी। कारगिलला मी जाणार होतो पण कारगिल बंद केलंय बिकॉज ऑफ तिकडे मोदी येणार आहे। सो आता मी त्याला बोललो की नका येऊ, पण आता जाऊ दे, यायचं आहे त्याला आम्हाला भेटायला। सो जाऊया आणि मग आता तेव्हा थोडं सगळं फिरून आलो, परत इथे एक दिवस आमचा रेस्ट टाइम आणि मग नंतर उद्याला आम्ही जाऊ श्रीनगरला परत। आणि हे पण आमचं आता पॅकेजमध्ये नव्हतं, हे आम्ही स्वतःहून ठरवलं बिकॉज आमचा एक दिवस इथे असंच होता। सो आम्ही असं ठरवलं की बसून काय करणार, सो आम्ही ठरवलं की गाडी वगैरे बुक केली, तर जाऊया चला। मीन्स कसे होते, मला व्हिडिओ शूटिंग वगैरे करायची होती सगळी, बट ते आम्ही घोड्यावरनं खाली आलो तर त्यामुळे मला काहीच शूट करायला भेटलं नाही बिकॉज तिकडे हात पकडू का फोन पकडू अशी सिच्युएशन झाली माझी आणि मी आजारी पण होतो। सो मी काहीच रिस्क घेतली नाही। सो त्यामुळे जे मी जाताना काढले आहेत तेच मी फक्त ब्लॉगमध्ये टाकलेले आहेत, तेच बघा, आता एन्जॉय करा। तर आम्ही निघलोय जायसाठी, मी व्हिडिओ काढतोय। आता आम्ही निघलोय जायसाठी, तर पहिला आम्ही इथून जाऊ सोनमार्गला, म्हणजे पण आम्ही जाऊया कारगिल बघायला। तर कारगिलमध्ये आम्ही बघणार आहोत जोजिला टनल आणि तिकडून आम्ही जाऊया 0 पॉइंट बघायसाठी। आता आम्ही इथं झिप लाईन ट्राय करायसाठी आलाय, त्यामुळे रस्त्यात भेटलं तर चला करूया। बघा हे सोनमार्गचा इथं बजरंगी भाईजानची शूटिंग झाली होती, या एरियामध्ये आम्ही आलो आता फिरायला। तर आता आम्ही इथं आलोय फिश पॉइंट आणि गार्डनमध्ये। सो इथं ते राईड्स वगैरे आहेत, आम्ही इथे तिकीट पण काढला, पण सीन कसं आहे जाऊ शकत नाही कारण की आमच्या जवळ नवीन कपडे नाहीत एक्स्ट्रा। सो जाऊ द्या, आमच्या पप्पाचा आता फोटो काढायचा आहे, चला। Hi guys, like, share, subscribe. Yes. इथं प्राचीन शिव मंदिर बघायला आलाय, तो लढाई झाली होती त्या टायमाचं इथे, आणि इथे जे सोल्जर्सची डेथ झाली होती त्यांची इथे समाधी पण आहे, मी तुम्हाला दाखवेन। तर आता दर्शन घेऊया। Yeah!
सदके कोई धन है क्या तेरी धूल से बढ़ के, तेरी धूप से रोशन, तेरी हवा पे जिंदा, तू बाग है मेरा, मैं तेरा एक रोज वही मेरी शाम हो, कभी याद करे जो जमान। सो गाईज आता आम्ही कारगिल मध्ये आलोय, द्रास गावात। इथे आपली जी वॉर झाली होती कारगिल मध्ये त्याच्याच थोडा पुढे इथे मेमोरियल बनवलंय त्यांचं। तर आज सकाळीच त्यांचं फंक्शन होतं आणि आज आमचा असा चान्स भेटला, आम्हाला लकी चान्स होता की आज आहे 26 जुलै, म्हणजे आज कारगिलचा विजय दिवस आहे आणि इथे सकाळी प्रोग्राम होतो, त्यामुळे आम्हाला सकाळी इथे एंट्री भेटली नाही, म्हणून आम्ही आता दुपारी आलोय। इथे खूप मस्त आहे, सगळं बनवलेलं आहे आणि सकाळीच मोदी वगैरे येऊन गेला तसं मी तुम्हाला सांगितलेलं। तर मी तुम्हाला दाखवते इकडे सगळं। म्युझियममध्ये तर आम्हाला फोन अलाउड नव्हते, तर इथे जे शहीद झालेले लोक आहेत त्यांचे मी आता तुम्हाला समाधी वगैरे दाखवते, त्यांचे मेमोरियल्स वगैरे। आणि गाईज आज 25 कारगिल विजय दिवस आहे। सो इथे खूप मस्त डेकोरेशन वगैरे केलेलं आहे। आम्हाला तिकडे आतमध्ये पाय पडायला एंट्री पण त्यावेळी दिली। आजच्या दिवसात स्पेशल होतं हे, खूप म्हणजे खूप भारी, आणि हे आमचं अनप्लॅन प्लॅन होता। सो खूप मस्त झालंय। तर चला मी तुम्हाला दाखवते बाकीचे व्हिडिओज पण। माटी पे मर मिट जाना, जिक्र में शामिल मेरा नाम हो, ओ देश मेरे तेरी शान पे सदके कोई धन है क्या तेरी धूल से बढ़ के, तेरी धूप से रोशन, तेरी हवा पे जिंदा, तू बाग है मेरा, मैं तेरा परिंदा। जेव्हा पाकिस्तानने जी लढाई सुरुवात केली ना, तेव्हा आपल्याकडे ते वेपन्स नव्हते तेवढे, आपण म्हणजे चांगल्या प्रकारची। त्यासाठी जम्मू काश्मीरमधून आपल्याला माणसं मागवली, मिलिटरीज द्यावी, पण त्यांना आयडिया नव्हती का वरून किती लोक येतात, किती लोक आहेत, किती लोक त्यांनी वेपन त्यांच्याकडे चांगले आहेत। मग आपली लोक इथे लढाई गेली, मारायला गेली आणि तिथून त्यावेळी हमला केला सुरुवात पण। मग इथून आपण त्यावेळी नाही जमलं, मग आपली या साईडची जी दगडे जी दिसतात तिथून सुरुवात तरी सुद्धा नाही झाली कॅप्चर केलं। मग ती शेवटची 3 दगडं दिसतात ना, 1 2 3 लास्टला वरती एकदम टॉपला, कुठे ती एकदम इथून सरळ ती 3 दगडं दिसतात ना, तिथं त्यावेळी आपला पहिला इंडियाने कॅप्चर केलं ती जागा। मग तिथून सुरुवात करीत करीत कॅप्चर केली। आणि राहिली ही टायगर हिल्स, इकडे वरती थोडासा बर्फ दिसते, त्याच्यावर पहिला आपण लढाई कॅप्चर केली, टायगर हिल्स त्याला नाव दिलं। आणि विजय बात्रा जे त्याच्या बाजूचं शेवटचं जे आहे ना, ते विजय बात्राने लढलं। आणि इकडेच आहे तो कोणतरी यादव म्हणून मिलिटरीवाला, त्याच्याने केलेले होते, त्यांनी जिंकून घेतली ती लढाई। गाईज जसं पप्पानी इन्फॉर्मेशन आपल्याला सांगितली आहे तसंच या डोंगरावरनं सगळं फायरिंग झालं होतं। पहिले ते लोक त्या पॉईंटवर सगळे या पॉईंटला आलते आणि मग या डोंगराच्या एक्झॅक्ट मागे जर तुम्ही 9 किलोमीटर चालून गेले तर डायरेक्ट पाकिस्तान चालू होतं।
आता आम्ही आले 0 पॉईंटवर. इथे आम्ही फोटो काढायसाठी थांबलो आहे आता. तर इथे ॲक्च्युली सीन कसं आहे, 0 पॉईंट बोलत म्हणजे बर्फ वगैरे पाहिजे, पण आता बर्फाच्या सीझनमध्ये तर आम्ही आलो नाही. सो थोडं आहे, पण तरी पण काही स्टील जाम थंडी आहे, जाम थंडी वाजते. मी तुम्हाला दाखवते.